नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ टेशनरी व्ह्यूज. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं कन्सेप्ट ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, अँड आफ्टर दॅट वी डिस्कस द कन्सेप्ट ऑफ टेशनरी व्ह्यू, हाऊ टू फाइंड आउट द इट्स रिझल्ट अँड इक्वेशन ऑफ टेशनरी व्ह्यूज, व्हॉट इज द कंडिशन ऑफ नोड्स पॉईंट, व्हॉट इज द कंडिशन ऑफ अँटी नोड्स. नंतर ज्यावेळेस आपण टेशनरी व्ह्यूज ॲट ओपन एंड किंवा रिजिड एंड घेणार आहे त्यावेळेच्या नोड आणि अँटी नोडच्या कंडिशन काय असणार आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडच्या काय कंडिशन असेल, हा सगळा पार्ट जो आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये समजून घेतला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ टेशनरी व्ह्यू डिस्कस करणार आहे. मग आता आपल्याला ज्या टेशनरी व्ह्यू डिस्कस करायची तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर काही टर्म जे आहेत जे आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशन पार्टमध्ये फाईंड करणार आहे, म्हणजे हार्मोनिक असेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल, ऑक्टेव असेल, ओव्हरस्टोन असेल, तर हे टर्म काय आहे ते आपण वन बाय वन इथं डिस्कस करूयात. सो सुरुवातीला मी ह्या पॉईंटला नाव देईल दॅट इज टर्म्स रिलेटेड विथ द टेशनरी व्ह्यू. मग याची जी पहिली टर्म आहे दॅट इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कोणती आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता बघा, एखादा इन्स्ट्रुमेंट जे आहे ते इन्स्ट्रुमेंट जे आहे व्हायब्रेट होणारे किंवा फ्रिक्वेन्सी क्रिएट करणारे, त्यावेळेस त्या इन्स्ट्रुमेंटची लोएस्ट फ्रिक्वेन्सी, okay, the lowest frequency produced by an instrument is called as a fundamental frequency. The lowest frequency produced by an instrument called as fundamental frequency or natural frequency. फंडामेंटल काय म्हणतो आपण? नॅचरल फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे आपण जे इन्स्ट्रुमेंट घेणार आहे त्या इन्स्ट्रुमेंटनी जी फ्रिक्वेन्सी, त्याची लोएस्ट जी फ्रिक्वेन्सी असणार त्या इन्स्ट्रुमेंटची, त्या फ्रिक्वेन्सीला आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. याच्यानंतर आपल्याला दुसरी टर्म इथं डिस्कस करायची दॅट इज अ हार्मोनिक्स. द हार्मोनिक्स म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हार्मोनिक्स ती आपण राईट करूयात. द फ्रिक्वेन्सी which are integral multiple of fundamental frequency. The frequency which are integral multiple of fundamental frequency called as harmonics. ओके, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इंट्रिगल मल्टिपल आहे, म्हणजे जसं बघा एक्झाम्पलमध्ये घेऊयात, इफ n इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी then n, twice n, thrice n, 4n and so on be the, आता n ला काय ना आपण फर्स्ट हार्मोनिक, be the first, second, third and so on हार्मोनिक्स. कॉन्सेप्ट लक्षात आली? म्हणजे आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर n असेल तर n म्हणजे काय झाली फर्स्ट हार्मोनिक, टॉईस n म्हणजे झाली सेकंड हार्मोनिक, थर्ड n म्हणजेच काय झाली थर्ड हार्मोनिक. दॅट इज इंट्रिगल मल्टिपल ऑफ या सगळ्या फ्रिक्वेन्सी बघा, n 2n 3n या इंट्रिगल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतो आपण? दॅट इज अ हार्मोनिक्स. याच्यानंतर पुढची टर्म आहे दॅट इज ओव्हरस्टोन. आता ओव्हरटोनचं मिनिंग काय आहे बघा, द फ्रिक्वेन्सी अदर दॅन हार्मोनिक्स. ओके, द फ्रिक्वेन्सी अदर दॅन द फर्स्ट हार्मोनिक्स असं म्हणायचं मला, अदर दॅन द फर्स्ट हार्मोनिक. म्हणजे आपण इथे जर एन आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेतली म्हणजे एन काय झालं तुमचा हार्मोनिक झाला, त्याच्या पुढे नंतर येणार म्हणजे 2n असेल 3n असेल
तर हे काय तुमची फर्स्ट ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन अँड सो ऑन. म्हणजे कसं बघा डेफिनेशनमधून समजून येईल तुम्हाला. द फ्रिक्वेन्सी other than the fundamental frequency is called ओव्हरटोन. आता बघा समजा आपण इथं n इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, n काय घेतली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग आता बघा 2n काय होईल सेकंड हार्मोनिक्स होईल, सेकंड हार्मोनिक. 3n काय होईल थर्ड हार्मोनिक. 4n काय होईल फोर्थ हार्मोनिक. आणि n काय असणार इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय फर्स्ट हार्मोनिक. आता समजून घ्या ओव्हरटोन म्हणजे काय, द फ्रिक्वेन्सी अदर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग आता जी फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळ्या असतात त्यांना आपण ओव्हरटोन. मग आता बघा इथं n ही काय तुमचा ओव्हरटोन येणार आहे का नाही, कारण अदर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच 2n हा काय आहे तुमचा फर्स्ट ओव्हरटोन. नंतर थर्ड हार्मोनिक्स म्हणजे काय तुमचा सेकंड ओव्हरटोन. दिस इज थर्ड ओव्हरटोन अँड सो ऑन. कॉन्सेप्ट असतात जी फ्रिक्वेन्सी अदर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मग त्या तिरून पुढे सगळ्या फ्रिक्वेन्सी काय असतील तुमच्या ओव्हरटोन. ओके, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन अँड सो ऑन. नंतर आपल्याला पुढची कॉन्सेप्ट बघायची युनिसॉन. फोर्थ कॉन्सेप्ट आहे युनिसॉन. आता युनिसॉनचं मिनिंग काय आहे बघा. युनिसॉन ओके, टू फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग द सेम प्रेड. दोन फ्रिक्वेन्सींचा जर प्रेड सेम असेल द टाइम period of two vibrating body are same, that is they have equal frequency, then these two body are unison. ओके, आता दोन इन्स्ट्रुमेंट किंवा दोन बॉडीज युनिसॉन आहे असं कधी म्हणणार तर दोन्ही बॉडीची फ्रिक्वेन्सी सेम असेल किंवा त्या दोन्हीचा टाइम पिरियड सेम असेल तर त्या दोन बॉडी कशा आहेत युनिसॉन आहेत. ते दोन्ही इन्स्ट्रुमेंट कसे आहेत युनिसॉन आहे असं आपण म्हणणार. ओके, सो दिस इज अ बेसिक कन्सेप्ट अबाउट द ज्यावेळेस आपल्याला टेशनरी वेव्ह फाइंड करायची ॲप्लिकेशन फाइंड करायची तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हार्मोनिक्स, ओव्हरटोन नंतर युनिसॉन ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या फर्स्ट ॲप्लिकेशनला स्टार्ट करूयात. दॅट इज अ स्टँडिंग ऑफ वेव्ह ऑन अ स्ट्रिंग. स्टँडिंग ऑफ वेव्ह ऑन स्ट्रिंग. मग आता आपण दोन फिक्स एंड घेऊयात. समजा हे दोन फिक्स एंड आहेत. ओके, हे दोन फिक्स एंड आहेत आणि ह्या दोन फिक्स एंडच्या आपण काय केलं एक स्ट्रिंग जॉईन केली. दोन्ही एंड ह्या दोन्ही फिक्स एंडला काय केली आपण जॉईन केली आणि तिला काय केलं स्ट्रेच करून जॉईन केलं. आता स्ट्रेच केल्यानंतर म्हणजे इथे ही जी स्ट्रिंग आहे ती कशी स्ट्रेचिंग स्ट्रिंग आहे. कशी आहे स्ट्रेच. तिला दोन्ही एंडला काय केलं स्ट्रेच केलं. ओके, जोपर्यंत स्ट्रेच होत नाही तोपर्यंत आपण काय केलं ही दोन्ही एंड फिक्स करत गेलो आणि ती एका पर्टिक्युलर पॉईंट काय झाली स्ट्रेच झाली. आता स्ट्रेच केल्यानंतर तिला आपण जर प्लग केलं तर इथे काय तयार होते ट्रान्सवर्स वेव्ह तयार होते. काय तयार होते ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे मी हिला प्लग केलं. ओके, प्लग करणे म्हणजे ओढणे. मी हिला जर एका पर्टिक्युलर पॉईंटला जर असं डाऊनवर्डला ओढलं तर इथे काय होते वेव्हज तयार होते. कोणती वेव्हज तयार होते दॅट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह.
अशा पद्धतीची काय होईल इथं ट्रान्सव्हर्स वेव्ह क्रिएट होईल. अशा पद्धतीची ही काय होईल इथं ट्रान्सव्हर्स वेव्ह क्रिएट होईल. आणि आता ह्या पर्टिक्युलर एंडला ती काय झाली इन्सिडेंट झाली, इथून परत ती रिफ्लेक्ट बॅक होईल. ओके, काय होईल रिफ्लेक्ट बॅक. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही नेक्स्ट ही परत इकडे येईल आणि अशा पद्धतीची एक वेव्ह तयार झालेली मिळेल. म्हणजे ही तुमची स्ट्रिंग होती. ओके, ही स्ट्रिंग होती, तिला आपण प्लग केलं. इथं ही वेव्ह जी आहेत मी ब्लॅक लाईननी दाखवली, ब्लॅक डॉटेड. ओके, ही तुमची ट्रान्सव्हर्स वेव्ह क्रिएट झाली. ओके, आणि ही इथं इन्सिडेंट झाली रिजिड एंडला. ओके, रिजिड एंड आहे म्हणून इथं काय आला क्रस्ट पार्ट इज रिफ्लेक्टेड बाय ट्रफ. आणि अशा पद्धतीने ही तुमची ब्ल्यू लाईन जी दिसते ही वेव्ह अशा पद्धतीने काय झाली रिटर्न बॅक झाली आणि दोन्ही वेव्हचं सुपरपोजिशन झालं आणि इथं काय तयार झाली दॅट इज अ स्टेशनरी वेव्ह क्रिएट झाली. काय तयार झाली स्टेशनरी वेव्ह. ओके, मग आता मी असं म्हणेल द लेंथ ऑफ स्ट्रिंग आपण जी स्ट्रिंग यूज केली तिची लेंथ आपण यल घेतली. नंतर ह्या स्ट्रिंगला आपण काय केलं आहे ही जी स्ट्रिंग जी आहे तिला आपण काय केलं ट्रेस केलं. वन मिनिट. ओके, आता द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज यल. द टेन्शन ज्यावेळेस आपण तिला स्ट्रेच करणार त्यावेळेस तिच्यावरती येणार टेन्शन. द टेन्शन in string is capital T. Okay, capital T काय इथं टेन्शन आहे. ओके, then the velocity of transverse stationary wave ह्या स्टेशनरी वेव्हचं द व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह इज काय मग आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन माहिती आहे दॅट इज v इज इक्वल टू अंडर रूट t अपॉन स्मॉल m. सो t इज टेन्शन, स्मॉल m इज ए मास पर युनिट लेंथ. स्मॉल m काय आहेत मास पर युनिट लेंथ और लिनियर मास डेन्सिटी. त्यालाच काय म्हणतात लिनियर मास डेन्सिटी असं म्हणलं जातं, लिनियर मास डेन्सिटी. ओके, म्हणजे आपण असंही राईट करू शकतो दॅट इज स्मॉल m इज इक्वल टू मास ऑफ स्ट्रिंग डिवाइड बाय द लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके, सो दिस इज अ velocity फॉर्म्युला ऑफ ट्रान्सव्हर्स. velocity ऑफ ट्रान्सव्हर्स म्हणजे इथे जी वेव्स तयार झाली ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्स, ह्या ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्हची velocity दॅट इज v इज इक्वल अंडर रूट t अपॉन m. मग आता आपण जर इथं लेंथ एल घेतली असेल आणि वेव्हलेंथ लॅम्बडा जर घेतली दॅट इज तुम्हाला माहिती आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रेचिंग स्ट्रिंग. मग ह्या स्ट्रेचिंग स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी काय येईल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रेचिंग स्ट्रिंग एन इज आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू एन लॅम्बडा. So that implies n is equal to v upon lambda. बरोबर नाही, n इथे घेतला, n काय तुमचा फ्रिक्वेन्सी. सो n is equal to v upon lambda. तर पुढे बघा मग दॅट इज n is equal to v upon lambda, बट v is equal to आपल्याला माहिती आहे velocity of transverse wave किती येते अंडर रूट t upon m, t upon small m. If you substitute the formula then n is equal to v upon 1 upon lambda into under root t upon m. Okay, so this is the formula for the frequency of transverse stationary wave. मग ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला n is equal to 1 upon lambda under root t upon m. ओके, मग आता याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, सेकंड मोड ऑफ फ्रिक्वेन्सी, थर्ड मोड ऑफ फ्रिक्वेन्सी अँड nth मोड ऑफ फ्रिक्वेन्सी असे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचे. मग फर्स्ट मोड म्हणजे काय सिंगल लूपची, ज्यावेळेस दोन लूप मिळतील त्यावेळेस फ्रिक्वेन्सी काय असेल 3 लूप ज्यावेळेस इथं मिळते आपण स्ट्रेच करणार आहे इथं हा लूप तयार झाला, मग इथं सिंगल लूप जर तयार झाला तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहेत कॉन्सेप्ट झाली. आता हे नंबर ऑफ लूप्स कशावर डिपेंड्स आहे बघा, हे प्लकिंग डिस्टन्सवरती डिपेंड्स आहे. मग आपल्याला
लूप जर पाहिजे असेल, प्लकिंग डिस्टन्स, प्लकिंग डिस्टन्स. आता हे प्लकिंग डिस्टन्स जे आहेत जे आपण प्लग करतो, हे प्लकिंग डिस्टन्स आपण फाइंड आउट करतो. दॅट इज आपण असं मास म्हणूयात प्लकिंग डिस्टन्स द नंबर ऑफ लूप, द नंबर ऑफ लूप obtaining in a string is plugged by L upon twice p. म्हणजे तुम्हाला जर सिंगल लूप पाहिजे असेल तर तुम्ही ही जी लेंथ आहे, समजा आपण एक पर्टिक्युलर लेंथ घेतली, त्या लेंथला एक सिंगल लूप पाहिजे, p इज इक्वल टू 1, p फॉर द नंबर ऑफ लूप्स. p काय घेणार आपण, p इज नंबर ऑफ लूप, L माहिती आहेत. आपल्याला एक लूप पाहिजे असेल तर p इज इक्वल टू 1 टाकलात म्हणजेच इथे काय मिळेल, हे प्लकिंग डिस्टन्स इज इक्वल टू L अपॉन 2 इंटू 1 दॅट इज L/2. म्हणजेच तुम्हाला एक सिंगल लूप पाहिजे असेल तर तुम्ही त्याला कुठं प्लग करणार आहेत, तर हाफ लेंथला प्लग केलं तर तुम्हाला काय मिळेल, एक सिंगल लूप. स्ट्रेट स्ट्रिंग घेतली, हिला हाफ लेंथला मी जर प्लग केलं तर मला काय मिळेल, एक सिंगल लूप मिळेल. ओके, मग त्या सिंगल लूपची फ्रिक्वेन्सी काय येते, तर हा पार्ट आता आपल्याला डिस्कस करायचा आहे. ओके, मग आता आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करणार दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड, फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड. ओके, तर आपण स्टार्ट करूयात आता. तर मी असं म्हणेल आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड. ओके, फर्स्ट मग फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. मोड ऑफ व्हायब्रेशन मग आता फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय ते समजून घेऊयात. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, मग आता आपल्याला नंबर ऑफ लूप पाहिजेत. नंबर ऑफ लूप इज इक्वल टू नंबर ऑफ लूप p इज इक्वल टू 1. ओके, म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय पाहिजे, सिंगल लूप पाहिजे. सो नंबर ऑफ लूप p इज इक्वल टू 1. मग प्लकिंग कुठं करणार, ह्याला मी फर्स्ट म्हणतो. सेकंड प्लकिंग डिस्टन्स म्हणलं तरी चालेल. प्लकिंग इज इक्वल टू L/2p दॅट इज L/2. ओके, मग आता L/2 ला आपण प्लग केलं तर बघा अशा पद्धतीची आपली लेंथ आहे, या दोन्ही फिक्स एंड आहेत. आणि आता मी काय करणार, तिचं L/2 ही टोटल लेंथ किती आहेत L. ओके, ही टोटल लेंथ किती आहेत L आहेत. आणि मग मी आता प्लग करणार आहे. प्लग केल्यानंतर हाफ डिस्टन्स होती, इथं प्लग केलं की इथं काय होईल, एक लूप तयार होईल. अशा पद्धतीचा एक सिंगल लूप तयार होईल. ओके, अंडरस्टँड होते का. मग आता ह्या लूपची आपण जर लेंथ जर फाइंड आउट जर केली, आता आपल्याला माहिती आहे आपण जर सायकल जर घेतलीत, वेव्ह सायकल अशा पद्धतीची एक सायकल जर घेतलीत, एक लूपचं डिस्टन्स किती असतं λ/2. हा जो लूप आहे हा पूर्ण लूप. ओके, ह्या लूपचं डिस्टन्स किती असतं λ/2. म्हणजे ह्या याचं डिस्टन्स किती येईल λ1/2. λ1 इज वेव्हलेंथ ऑफ दिस लूप. ज्यावेळेस इथं हा लूप तयार झाला त्याची वेव्हलेंथ आहे. मग इथं वेव्हलेंथ किती येईल λ/2. मग आपण असं म्हणू शकतो दॅट इज लेंथ L इज इक्वल टू λ1/2 दॅट इज λ1 that is wavelength is equal to twice length. Third, then fundamental frequency. मग आता फ्रिक्वेन्सीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केला, n इज इक्वल टू 1/λ√T/m. मग आता इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्याला आपण n1 असं म्हणूयात. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n1 फर्स्ट फ्रिक्वेन्सी. मग n1 इज इक्वल टू 1/λ1√T/m. λ1 किती तुमचा इज ए टॉईस L. सो 1/2L √T/m. दिस इज अ
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस इज कॉल्ड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणणार किंवा याला फर्स्ट हार्मोनिक असं म्हणणार. काय म्हणणार? फर्स्ट हार्मोनिक्स. लक्षात आलं तुमच्या? ओके. आता आपल्याला पुढे बघायचं आहे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. So second mode of vibration. मग इथे नंबर ऑफ लूप 2 लागतील आपल्याला. सो मी पहिल्यांदा इथे राईट करा. मग नंबर ऑफ लूप किती? 2. नंबर ऑफ लूप P इज इक्वल टू 2. मग प्लकिंग कुठं करणार? प्लकिंग is equal to L by twice P, that is equal to L upon 2 into 2 किती होईल? 4. म्हणजे L by 4 एवढ्या लेंथवरती काय करणार मी? त्याला प्लग करायला. प्लग केल्यानंतर मला काय मिळेल? 2 लूप मिळतील. ओके. आता परत आपण इथं डायग्राम तयार करूयात. मध्ये ही स्ट्रेच स्ट्रिंग आहे. ओके. मध्ये इथं 2 लूप्स पाहिजे आपल्याला. ओके. आता बघा मी इथं L by 4 एवढ्या लेंथवरती, समजा इथं हे L by 4 असेल, इथे L by 2, समजा इथं L by 4, इथं मी प्लग केल्यानंतर काय होणार आहे? 2 लूप क्रिएट होतील. ओके. अशा पद्धतीने काय झालेत? 2 लूप्स इथं क्रिएट झालेत. मग परत ह्या टोटल फर्स्ट एंड पासून सेकंड एंड ही लेंथ किती असणार आहे? लेंथ ऑफ स्ट्रिंग इज कॅपिटल L. पण आता इथे वेवलेंथ किती मिळेल? ही वेवलेंथ मिळेल तुम्हाला λ2 टोटल वेवलेंथ. सेकंड लूप जो आहे इथं जे 2 लूप तयार झालेत त्या लूपची वेवलेंथ किती असणार आहेत? λ2 असणार आहेत. ओके. मग आपण पुढे फाइंड करणार दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड. मग आता फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड फाइंड करायची तर तुम्ही जर घेतलं तर लेंथ. ओके. लेंथ इज इक्वल टू L इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला? लेंथ आणि वेवलेंथ सेम इथं. लेंथ इज इक्वल टू λ2 ओनली. ओके. मग इथं म्हणा फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड दॅट इज N2 इज इक्वल टू 1 अपॉन λ2 इंटू अंडर रूट T अपॉन M. मग आता इथं बघा आपण इथे टाकले व्हॅल्यू दॅट इज λ2 इज इक्वल टू L. सो 1 अपॉन L इंटू अंडर रूट T अपॉन M. ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड 1 अपॉन L. आता मी याला काय केलं? 2 मल्टिप्लाय डिवाइड केलं म्हणजे काय होईल? 2 अपॉन 2L अंडर रूट T अपॉन M. आणि हा 2 कॉमन घेतला काय इन ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन टॉईस L अंडर रूट T अपॉन M. बरोबर की नाही? आता 1 अपॉन टॉईस L अंडर रूट T अपॉन M ही तुमची काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1. म्हणजे कसं राईट करू शकतो मी? N2 इज इक्वल टू twice N1. So this is the frequency of second mode or second harmonics. यालाच काय म्हणणार आपण? सेकंड हार्मोनिक असं म्हणणार. फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड और सेकंड हार्मोनिक्स. आता नेक्स्ट थर्ड पार्ट that is frequency of third vibration. So third mode of vibration असं म्हणूयात आपण. ओके. third mode of
मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता थर्ड मोडची फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनची. मग आता नंबर ऑफ लूप किती येतील थर्डमध्ये? 3 लूप्स येतील. सेकंडमध्ये 2 लूप्स. फर्स्टमध्ये किती होता? सिंगल लूप. मग आता बघा याच्यामध्ये ॲड करणार नंबर ऑफ लूप. नंबर ऑफ लूप P इज इक्वल टू 3. सेकंड प्लकिंग डिस्टन्स. प्लग कुठं करणार त्याला? मग प्लकिंग डिस्टन्स. इथं प्लकिंग डिस्टन्स किती होईल? दॅट इज L अपॉन 2P. दॅट इज L अपॉन 2 इंटू 3 दॅट इज इक्वल टू L/6. म्हणजे मी आता जी लेंथ असणार आहे त्या लेंथला 1/6 पार्टला काय करणार? प्लग करणार. प्लग केल्यानंतर मला किती लूप मिळतील? 3 लूप मिळेल. ओके. सो this is suppose this is first n, half first loop, second and third. ओके. म्हणजे मी याला ह्या दोन रिजिड एंडच्या मध्ये मी ज्यावेळेस ह्या लूपला लेंथला L/6 पार्टला प्लग केलं इथं अशा पद्धतीने 3 लूप्समध्ये वेव्ह झाली. इथून ही रिफ्लेक्ट बॅक आणि अशा पद्धतीची स्टेशनरी वेव्हज इथे क्रिएट झाली. ओके. मग आता आपण हिची जर टोटल लेंथ जर घेतली, टोटल लेंथ येईल Lच. टोटल लेंथ ऑफ स्ट्रिंग L आणि वेव्ह लेंथ इथं लॅम्बडा आणि हा एवढा λ/2. लॅम्बडा आता इथं मी होणार λ3 प्लस λ3/2 म्हणजे किती झाली? दॅट इज 3 λ 3/2. म्हणजे टोटल वेव्ह लेंथ किती झाली इथं? दिस टोटल वेव्ह लेंथ इज 3 λ3/2. λ3 इज वेव्ह लेंथ ऑफ थर्ड मोड. इथे जे 3 लूप मिळाले आपल्याला थर्ड मोड व्हायब्रेशनमध्ये तर तिथली वेव्ह लेंथ किती घेते आपण? λ3. देअरफॉर लेंथ इज इक्वल टू किती मिळेल मग आपल्याला? 3 λ3/2. देअरफॉर λ3 ची व्हॅल्यू λ3 इज इक्वल टू 2L/3. ओके. वेव्ह लेंथ ऑफ थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन तिकडे वेव्ह लेंथ मिळाली आपल्याला 2L/3. सिंपल एकदम. आता फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी किती मिळेल मग आपल्याला? दॅट इज फ्रिक्वेन्सी N3 इज इक्वल टू 1/λ3 इंटू √T/M. λ3 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, पुट केली सबस्टिट्यूट. इथे ही λ3 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली किती होईल? 1/2L/3 इंटू √T/M. 3 वरती जाईल म्हणजे कसं होईल? N3 इज इक्वल टू 3/2L इंटू √T/M. दिस इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड. काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड. थर्ड मोडची फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड and that is equal to आता 3 कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये काय राहील शिल्लक? दॅट इज 1/2L √T/M. मग काय मिळेल आपल्याला फायनली? दॅट इज N3 इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ ही फ्रिक्वेन्सी म्हणजे काय झाली तुमची? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? 3 टाइम्स ऑफ N1. यालाच काय होणार? थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. दिस इज कॉल्ड frequency of third mode or third harmonic. Got it? म्हणजे झाली थर्ड हार्मोनिक. म्हणजे असं आपण नंबर ऑफ लूप्स घेत गेलो तर आपल्याला अशा पद्धतीने N3 इज इक्वल टू 3N1, N4 इज इक्वल टू 4N1, N5 इज इक्वल टू 5N1 अशी इंटिग्रल मल्टिपल ऑफ N1 मध्ये काय मिळेल आपल्याला? फ्रिक्वेन्सी मिळेल. मग आता या सगळ्या पार्टचं जर आपण कन्क्लुजन राईट केलं शेवटी, ओके, तर ह्या सगळ्या पार्टचं कन्क्लुजन मी लास्ट पार्टमध्ये असं म्हणेल कन्क्लुजन. मग कन्क्लुजन काय मिळेल बघा. कन्क्लुजन आता कन्क्लुजनमध्ये जनरल फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी, जनरल फॉर्म्युला म्हणजे आपला एक शॉर्टकट फॉर्म्युला तयार करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही लूपसाठी फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येईल. मग सिंपल बघा,
फ्रिक्वेन्सी फॉर पी लूप्स इज इक्वल टू पी अपॉन टॉइस एल अंडर रूट टी अपॉन एम. आता तुम्हाला जर वाटत असेल फंडामेंटल मोडसाठी फाईंड करायची, मग पी इज इक्वल टू 1 दॅट इज फंडामेंटल 1, n1 इज इक्वल काय येईल 1 अपॉन टॉइस एल, पीची व्हॅल्यू 1 टाकायची अंडर रूट टी अपॉन एम, बरोबर की नाही. ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. नंतर पी इज इक्वल टू 2 टाकलात काय मिळेल n2 इज इक्वल टू 2 अपॉन टॉइस एल अंडर रूट टी अपॉन एम, बरोबर की नाही. दिस वन दॅट इज n2, दॅट इज सेकंड मोड ऑफ फ्रिक्वेन्सी, दॅट इज तुम्ही असं म्हणू शकता 2n1. नंतर पी इज इक्वल 3 टाकलं तर अशा पद्धतीने तुम्हाला ही फ्रिक्वेन्सी मिळेल. हा झाला तुमचा जनरल फॉर्म्युला. नंतर आणखी काय म्हणते इथं ऑल इवन अँड ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे कसं बघा आपल्या इथे फ्रिक्वेन्सी मिळाली n1, नंतर n2 इज इक्वल टू टॉइस n1, n3 इज इक्वल टू थ्राइस n, n4 इज इक्वल टू मिळाली असती 4n1 अँड सो ऑन. म्हणजे इथं बघा n1 ऑड नंबर आहे, 3 ऑड नंबर, 5 ऑड नंबर, 7 ऑड नंबर, म्हणजे ऑड हार्मोनिक पण आहेत आणि इवन हार्मोनिक 2, 4, 6 ह्या फॉर्ममध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथं काय आहेत इवन आणि ऑड हार्मोनिक सगळ्या फॉर्ममध्ये आपली फ्रिक्वेन्सी मिळते, म्हणून आपण म्हणतो इथं ऑल इवन अँड ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. लक्षात आलं तुमच्या. मग आता इथं बघा इथं जी स्टेशनरी वेव्ह तयार झाली ही कुठे तयार झाली आहे रिजिड एंडला, म्हणजे रिफ्लेक्शन कुठं होत आहे फिक्स एंडला होते, क्लोज एंडला होते, रिजिड एंडला होते. त्यावेळेस इथं नोड आणि अँटी नोडची पोझिशन जर घेतली आपण, ओके, पोझिशन ऑफ नोड्स, पोझिशन ऑफ नोड that is x equal to 0 L upon n, लक्षात आलं का, L upon n, twice L upon n, thrice L upon n and so on. आणि n is equal काय 1 2 3 and so on. आता बघा x equal to 0 पहिला नोड म्हणजे कुठं आहे बघा फंडामेंट कोणती फ्रिक्वेन्सी घ्या, पहिला नोड पॉईंट कुठे मिळेल x equal to 0 असताना, दुसरा नोड कुठे मिळेल L वरती, L एवढ्या डिस्टन्सवरती, म्हणजे L इज इक्वल 1 अपॉन n. म्हणजे इन टर्म्स ऑफ लॅम्बडा जर सबस्टिट्यूट जर केला आपण इथं तर आपल्याला ही फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ लॅम्बडा पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल. ओके. नंतर पोझिशन ऑफ अँटीनोड, पोझिशन ऑफ अँटीनोड, तर इथं पोझिशन ऑफ अँटीनोड मिळेल x इक्वल टू दॅट इज L अपॉन टॉइस n, नंतर 3L अपॉन टॉइस n, 5L अपॉन टॉइस n, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. इथे कशी मिळेल इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय, दॅट इज तुम्ही असं म्हणू शकतात ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय सॉरी L बाय 2. मग आता इथे n परत काय टाकणार 1 2 3 टाकणार आणि तुम्हाला ह्या पर्टिक्युलर डिस्टन्सला काय मिळेल अँटीनोडचे पॉईंट मिळेल. म्हणजे पहिला जर बघितलं तुम्ही लेनच्या पहिल्या लूपमध्ये पहिल्या फ्रिक्वेन्सीसाठी L बाय 2 फंडामेंटल मोडसाठी. आता आपल्याकडे कोणतं शिल्लक आहे सेकंड मोडमध्ये बघूयात. सेकंड मोडसाठी कितीला मिळेल अँटीनोड, सो 3L बाय 2 एवढ्या डिस्टन्सवरती हा काय मिळेल अँटीनोड्स मिळेल. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्यात. ओके. तर ह्या झाल्या पोझिशन ऑफ नोड अँड अँटीनोड. सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग बाय किंवा साऊंड वेव्स इन स्ट्रेच स्ट्रिंग. मग इथं आपण फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, सेकंड मोड ऑफ फ्रिक्वेन्सी, थर्ड मोड ऑफ फ्रिक्वेन्सी आणि त्याचा जनरल फॉर्म्युला आपण इथं डिस्कस केला. म्हणजे तुम्हाला कोणत्याही मोडसाठी जर विचारलं तर तुम्ही हा फॉर्म्युला इथं यूज करू शकतात, बरोबर की नाही. सो मग याचा यूज करून तुम्ही कोणत्या पार्टची फ्रिक्वेन्सी म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून कोणत्याही मोडची तुम्हाला 10 मोड सांगितली आहे 15 मोड सांगितली तर तुम्ही फक्त काय करायचं पी इज इक्वल टू 15 सबस्टिट्यूट करायचं, तुम्हाला त्या मोडची काय मिळून जाईल फ्रिक्वेन्सी मिळेल. आणि इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे इथं ऑल इवन अँड ऑड हार्मोनिक्स फ्रिक्वेन्सी काय आहेत प्रेझेंट आहेत. कॉन्सेप्ट लक्षात आली. सो दिस इज अ लेक्चर ऑन स्टँडिंग वेव्ह इन स्ट्रेच स्ट्रिंग, दॅट इज अ साऊंड वेव्ह इन स्ट्रेच स्ट्रिंग. मग ही स्ट्रेच स्ट्रिंगमध्ये आपल्याला कोणती वेव्ज मिळते ट्रान्सवर्स वेव्ह मिळते, बरोबर नाही. मग त्यासाठीचा असलेला हा फेनॉमेना. आता याच्याशी रिलेटेड असलेले पॉईंट दॅट इज अ
मेनलेज एक्सपेरिमेंट अँड सोनोमीटर एक्सपेरिमेंट हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये 1 बाय 1 डिस्कस करूयात. आजचं लेक्चर आपण नीटच थांबवतोय. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.